आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज। दिव्यांग मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन। दिव्यांग खेळाडूंचा क्रीडा स्पर्धांमधील उत्स्फूर्त सहभाग कौतुकास्पद। पोलीस अधीक्षक अमोल तांबे। लातूर दिनांक 11 डिसेंबर 2025। जिमाका जिद्द चिकाटीच्या जोरावर आपल्या दिव्यांगत्वावर मात करून क्रीडा स्पर्धेत सहभाग घेणारे खेळाडू कौतुकास पात्र आहेत। आपल्या समोर असलेले अडथळे पार करीत या स्पर्धेत सहभागी झालेला प्रत्येक दिव्यांग खेळाडू हा विजेता स्पर्धक आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले। पोलीस मुख्यालय मैदान येथे आयोजित दिव्यांग मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना होते। तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोष कुमार नायकवाडी, पंच बाळासाहेब चाकूरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। जीवन जगताना प्रत्येक व्यक्तीला विविध स्पर्धांचा सामना करावा लागतो। या स्पर्धांमध्ये जिद्द, चिकाटी आणि कणखरपणे येणाऱ्या आव्हानांना सामोरे जावे लागते। दिव्यांगत्व असलेल्या मुलींनी सुद्धा जीवनातील या आव्हानांवर मात करण्यासाठी जिद्द आणि चिकाटी बाळगावी। जिद्द व चिकाटीच्या जोरावर दिव्यांगत्वावर मात करून जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री तांबे यांनी यावेळी केले। प्रारंभी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोष कुमार नायकवाडी यांनी प्रास्ताविकामध्ये दिव्यांग मुलींच्या जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजनाचा हेतू विशद केला। जिल्ह्यातील जवळपास 52 शाळांमधील 465 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत। 10 विविध क्रीडा प्रकारातील स्पर्धा होणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच या स्पर्धेतील विजेते खेळाडू यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार असल्याचे ते म्हणाले। प्रारंभी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी पथसंचलन करून मानवंदना दिली। उपस्थित मान्यवर खेळाडू यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून तसेच दीपप्रज्वलनाने क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक यावेळी उपस्थित होते।